हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या गुरुवार 25 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये भाग्याच्या मेहंदी कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि प्राजक्ताने अगदी धुराच उडवून दिला. प्राजक्ताने एकानंतर एक या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये डान्स सादर केले. मधुमास नवा असो किंवा मग प्राजक्ता आणि भाग्या या दोघांचा एक कपल डान्स असो, दोघांचा एक डुएट डान्स असो, दोघींनी खूपच मौज मजा केली. आणि त्याच वेळेस चक्क आपला हिरो, भाग्याचा होणारा हिरो आरव तेथे पोहोचला. आरवला पाहून भाग्या आणि प्राजक्ताला सुद्धा आश्चर्य वाटलं. मग आता भाग्या ही लग्न करतीये हे जेव्हा आरवला समजेल तेव्हा काय होईल? त्याचा भ्रमनिरास होईल का? त्याचं हृदय तुटणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्राजक्ता ही म्हणते, अरे यार, गुलाब पाणी आणायचंच राहिलं. वैद्यभाव म्हणतात पैसे घेऊन जा. आणि प्राजक्ता जाता जाता मामीचा हात पकडते आणि मामीला थोडंसं दूर घेऊन येते आणि सांगते, मामी, जरी भाग्याची इच्छा असली ना की मी तिच्या हातावर मेहंदी काढावी, तरीसुद्धा या मेहंदीवाल्या मुली जास्त छान मेहंदी काढतील आणि मला भाग्याला दिलेल्या वचनापेक्षा तुला दिलेलं वचन जास्त महत्त्वाचं आहे. मी तुझं वचन नक्की पूर्ण करणार आणि आज मी जातीये, मी या कार्यक्रमाला थांबणार नाही. असं म्हणून प्राजक्ता ही मामीला सांगते, चल येते. तर आजी चिडून म्हणते, ए अवदसे, येते नाही, जातेच म्हण तू, कारण तुझं हे अपशकुनी तोंड मला भाग्याच्या कोणत्याही लग्नाच्या कार्यक्रमात नकोय, कोणत्याही विधीत नकोय. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. तृप्तीचं लक्ष असतं की नेमकं काय चाललंय, पण तिला काही ऐकू येत नाही आणि प्राजक्ता बाय म्हणून घराबाहेर पडणार इतक्यात चारू तिला थांबवते आणि म्हणते, थांब प्राजक्ता. प्राजक्ताला काही कळतच नाही आणि चारू तिला सांगते, आजच्या मेहंदीच्या कार्यक्रमात तू थांबली तरी चालशील, कारण रोहनच्या घरचे कुणीच येणार नाहीये, त्यामुळे तू या कार्यक्रमाला थांबू शकते. हे ऐकून प्राजक्ताला तर खूप आनंद होतो, पण तृप्ती, कौस्तुभ आणि आजीला जबर धक्का बसतो. प्राजक्ता विचारते, खरंच मामी, मी या कार्यक्रमाला थांबू शकते? मामी म्हणते, हो, तू या कार्यक्रमाला थांबू शकते, पण फक्त आजचा दिवस. प्राजक्ता खूप खुश होते. आजीला मात्र राग आलेला असतो की चारूने असं का केलं, हिला घरी थांबण्याची परमिशन का दिली. आणि मग प्राजक्ता चारूला घट्ट मिठी मारते, परंतु चारू एखाद्या पुतळ्यासारखीच उभं राहते. ती काही प्राजक्ताला जवळ होत नाही आणि प्राजक्ता चारूला थँक्यू म्हणते. हे सगळं पाहून आजीला खूप राग आलेला असतो. तृप्तीसुद्धा चिडलेली असते. प्राजक्ता ही चारूला दूर करते आणि त्याच वेळेस भाग्या नवीन ड्रेस घालून मेहंदीच्या सोहळ्यासाठी तयार होऊन येते. भाग्या खरंच खूप छान दिसत असते. तिचे हेअरस्टाईल, तिचे कपडे, सगळंच काही छान असतं आणि प्राजक्तासुद्धा भाग्याकडे पाहते. भाग्याला म्हणते, भाग्या, तू खरंच खूप छान दिसती आज. तर भाग्या विचारते, राजू, तू कुठे चालली आहे? तुझ्या हातात ही पर्स दिसतीये. जर तू मला सोडून गेलीस ना, तर मी हातावर मेहंदी काढणारच नाही, एवढं लक्षात ठेव. भाग्याचा हात तडफडाट पाहून, ती प्राजक्तावर किती प्रेम करते हे पाहून चारू, तृप्ती, आजी यांना खूप राग येतो. तर तृप्ती म्हणते, ए भाग्या, किती वेळेस मी हातावर मेहंदी काढणार नाही, मी साखरपुडा करणार नाही. अगं बाई, तुला लग्न करायचं नाही आहे ते सांग ना स्पष्टपणे, कशाला एवढे आडेवेडे घेतीयेस? आम्ही सकाळपासून इथे मरमर कामं. आणि तेवढ्यात तृप्तीची नजर ही चारूवर जाते की चारू तिच्याकडे रागारागाने पाहतीये आणि तृप्तीची बोलतीच बंद होते. तेवढ्यात वैद्यबुवा बाहेर येतात आणि विचारतात, काय ग, काय झालं? घरात एवढी शांती काय आहे? आणि प्राजक्ता, तू तर गुलाब पाणी आणायला चालली होती ना, का नाही गेली? आणि भाग्या, तू झाली का तयार? चल बस, मेहंदी काढून घे. तर प्राजक्ता म्हणते, मामा, तू काळजीच करू नको. आज भाग्याच्या हातावरची मेहंदी इतकी रंगणार आहे, इतकी रंगणार आहे की खूप रंगणार आहे, कारण तिची पाठ राखीन आहे ना आज तिच्याबरोबर. हे ऐकून भाग्याला खूप आनंद होतो की प्राजक्ता आज कोठेच बाहेर जाणार नाही आहे, तर ती मेहंदीसाठी घरीच थांबणार आहे. प्राजक्ता आणि भाग्या या दोघी एकमेकींच्या जवळ येतात आणि भाग्या खूप खुश होते. प्राजक्ता म्हणते, माझ्या पाठराखीनीचा इतका महत्त्वाचा कार्यक्रम आहे, लग्नाची मेहंदी, आणि मी हजर राहणार नाही असं कधी होईल का? चल, आता तुला जशी हवी तशी तुझ्या मनासारखी मेहंदी मी काढून देते. भाग्या खूप खुश होते आणि म्हणते, ए आई,
मी या प्राजक्ताला लग्नानंतर आहेर म्हणून माझ्या सासरी नाही का नेऊ शकत. सगळेजण हसू लागतात. पण चारू, आजी, त्यानंतर तृप्ती सगळेजण तोंड वाकडे करतात. आणि मग भाग्या आणि प्राजक्ता आपल्या सिग्नेचर स्टाईलमध्ये एकमेकांशी हात मिळवणी करतात. या दोघींमधला सगळा राग दुरावा सगळं काही दूर झालेलं असतं. आणि इकडे सूर्यवंशींच्या घरी आरव हा आलोकला विचारतो, दादा तुम्हाला आधी सांग, तू त्या आउट हाऊसमध्ये का राहत होता? तुझ्या अँगर इश्यूजमुळे तुला त्या आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलं होतं का? एका क्षणाला आरोप हा खूप खुश असतो आणि त्याला आरवला मिठी मारायची असते. पण आरव आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवतो. दादा मला खरं खरं सांग, या घरात तुला काही त्रास होतोय का? कुणी तुला त्रास देत आहे का? की कुणी तुला धमकी देत आहे? नेमकं काय झालंय सांग मला. सुलक्षणा आणि सगुणाला खूप टेन्शन येतं की आता आलोक आरवला सगळं काही सांगणार तर नाही आहे ना. आरव आलोकला विचारतो, मला खरं खरं सांग, तू या रूममध्ये राहत नव्हता ना? कारण सकाळी मी जेव्हा आलो तेव्हा मला या रूममध्ये येऊ दिलं नाही. सगळेजण मला अडवत होते. त्यामुळे तुला शोधायला मी आउट हाऊसमध्ये गेलो होतो. मला घरच्या एका नौकराने फोन करून सांगितलंय की तुला आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलं होतं. आलोक दादा खरं खरं बोल, कोणाला घाबरायची गरज नाही आहे, खरं खरं बोल. घरातले सगळे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि आलोक हा आरवकडे एकटक पाहतच राहतो. हा काय बोलतोय हेच त्याला कळत नाही आहे वाटतं. आणि तेवढ्यात सगुणा पुढे येते आणि म्हणते, आरव तू थांब, आलोकची झोपायची आरामाची वेळ झाली आहे, त्याला आराम करू दे. आरव चिडून म्हणतो, मी त्याच्याशी बोलतोय ना, तुम्ही व्हा मागे, आमच्यामध्ये येऊ नका. सगुणाचा नाईलाज होतो आणि ती सुलक्षणाच्या जवळ जाऊन उभी राहते. आरव हा आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवतो. दादा मला खरं खरं सांग, तुझ्या अँगर इश्यूजमुळे तुला आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलं होतं का? मग मी आज येणार आहे हे कळल्यावर तुला इथे आणलं का? सांग लवकर सांग. तर अंबिका म्हणते, अरे आरव किती प्रश्न विचारतोय त्याला. तर आरव चिडून म्हणतो, तुम्ही सगळे गप्प बसा ना, त्याला बोलू द्या. आणि आरव हा पुन्हा पुन्हा आलोकला तोच प्रश्न विचारतो, दादा तू घाबरू नको, मला खरं खरं सांग, बोल लवकर बोल. तेवढ्यात आरवला एक फोनसुद्धा येतो. आधी तर आरव फोन कट करतो, पण पुन्हा एकदा फोन वाजतो, त्यामुळे आलोक ट्रिगर होतो. आरव फोन उचलतो आणि म्हणतो, अहो मी बिझी आहे, करेल तुम्हाला नंतर कॉल, असं म्हणून आरव फोन कट करतो. आणि आलोकला आरव पुन्हा एकदा विचारतो, सांग ना, तुला या रूममधून शिफ्ट केलं होतं का? आईने हे केलं होतं का? आणि आलोक हा आजूबाजूच्या सगळ्या लोकांकडे पाहतो. आलोक ट्रिगर झालेला असतो आणि मनात विचार करतो, एवढी माणसं माझ्या रूममध्ये. आरव विचारतो, अरे दादा बोल ना. आणि आलोक बोलतो, गेट आउट. आरवला मोठा धक्काच बसतो. सगळे खूप घाबरतात. आरव म्हणतो, अरे पण दादा. आलोक म्हणतो, गेट लॉस्ट, सगळे बाहेर निघा, सगळेच्या सगळे आत्ता माझ्या रूमच्या बाहेर निघा. आणि तो आरवला धक्का देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि एक एक करून सगळेजण हे रूमच्या बाहेर निघून जातात. आलोक आरवच्या हाताला पकडून त्याला रूम बाहेर काढतो आणि रूमचा दरवाजा आतमधून लॉक करतो. सुलक्षणा आरववर खूप चिडते आणि विचारते, झालं का समाधान? तू असा वागलास ना, त्यामुळे आलोक ट्रिगर झालाय, एवढा चिडलाय, त्याने सगळ्यांना रूमच्या बाहेर काढलं ना. अरे तुझा तुझ्या आईवर विश्वासच नाहीये. मी तुला समजावून सांगतेय, जे काही झालं त्यात माझी चूक नाहीये. मी त्याला शिफ्ट केलं नव्हतं, पण तुझा आई सोडून अख्ख्या जगावर विश्वास आहे. आणि अजूनही तुझं मन भरलं नसेल तर तू आहे ना, एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव आणि माझी तक्रार कर की माझ्या आईने माझ्या मोठ्या भावाचा छळ केलाय. आणि मग मला जेलमध्ये टाक, त्याशिवाय तुझ्या मनाला शांती मिळणार नाही. आरवला वाईट वाटतं आणि सुलक्षणा आणि बाकीचे सगळे तेथून निघून जातात. अंबिका ही आरवजवळ थांबते आणि म्हणते, आरव, आलोकने आता जे काही केलं ना, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नकोस. कारण तुझ्यावर त्याचं किती प्रेम आहे ना, हे तुलासुद्धा माहिती आहे. तुला आठवतं का, तुम्ही दोघे जेव्हा लहान होता तेव्हा आलोक असाच पुन्हा पुन्हा चिडायचा, रुसून बसायचा रूममध्ये आणि तू त्याला मनवायचा. तुला बरोबर ठाऊक होतं की त्याला कसं मनवायचं आहे. आरव म्हणतो, हो मला माहिती आहे दादाला कसं मनवायचं आहे आणि आज मी त्याला मनवून राहणारच. असा विचार करून आरव खूप खुश होतो. आणि इकडे भाग्याच्या मेहंदीसाठी प्राजक्ता ही तयार होऊन येते. तिने अतिशय सुंदर ड्रेस घातलेला असतो, तिच्या हातात मेहंदीचे कोन असतात आणि ती भाग्याच्या जवळ येऊन बसते. चारूसुद्धा तेथेच असते आणि प्राजक्ता भाग्याच्या हातावर अतिशय सुंदर मेहंदी काढायला सुरुवात करते. चारू हे सगळं बारकाईने पाहत असते. तृप्तीचं सुद्धा लक्ष असतं की ही प्राजक्ता कशी मेहंदी काढणार आहे. तृप्ती म्हणते, भाग्या
मेहंदी रंगली पाहिजे बरं का. मेहंदी रंगल्यावरच कळतं की नवऱ्याचं बायकोवर किती प्रेम आहे. आणि तेवढ्यात भाग्याचा फोन वाजतो आणि तृप्ती तिला सांगते, पहा रोहनचा फोन आलाय. भाग्या खुश होते, फोन उचलते आणि म्हणते, हा बोल ना रोहन. रोहन बोल. पण फोनवर रोहन नाही तर रोहनची आई सुवर्णा असते. सुवर्णाला काही नीट ऐकू येत नाही. भाग्या विचारते, हॅलो, आवाज येतोय का? तर रोहन बोल ना. सुवर्णा म्हणते, अगं भाग्या मी रोहन नाही, रोहनची आई बोलतीये. रोहनची आई बोलते म्हटल्यावर भाग्या म्हणते, हा बोला ना काकू. नाही, हा बोल ना आई. भाग्याला सुवर्णा विचारते, काय मग मेहंदी हातावर काढली की नाही? भाग्या सांगते, हो मेहंदीच काढते हातावर. सुवर्णा म्हणते, काढ काढ, छान सुंदर मेहंदी काढ बरं का, आमच्या रोहनला आवडेल अशी. भाग्या हो म्हणते. सुवर्णा भाग्याला म्हणते, तुझे बाबा आहेत का ते वैद्यबुवा, त्यांच्याकडे फोन दे ना. भाग्या म्हणते हो. आणि भाग्या ही वैद्यबुवांना हाक मारते. बाबा बाबा. वैद्यबुवा बाहेर येतात आणि विचारतात, काय झालं भाग्या? भाग्या सांगते, रोहनच्या आईला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यामुळे वैद्यबुवांना टेन्शन येतं. वैद्यबुवांना समजतं या बाईने नक्कीच काहीतरी मागणी करण्यासाठी फोन केला असेल. वैद्यबुवा फोन घेतात आणि घराच्या बाहेर जातात. त्यांच्या मागे मागे चारूसुद्धा जाते. वैद्यबुवा खिडकीतून भाग्याकडे पाहत असतात. भाग्या आणि प्राजक्ता मस्त मेहंदी काढत असतात, हसत खेळत असतात आणि आपल्या मुलीकडे पाहून वैद्यबुवांना खूप वाईट वाटतं. वैद्यबुवा फोन उचलतात आणि म्हणतात, बोला ना सुवर्णताई, अचानक कसा फोन केला? तर सुवर्णताई सांगतात, अहो वैद्यबुवा, अचानक कुठे, आता लग्नाची सगळी तयारी सुरू झाली आहे ना, त्यामुळे फोन करावाच लागतो. आम्ही हॉल बुक केला आहे आणि डेकोरेशनसुद्धा करायला सांगितलं आहे. त्यासाठी ॲडव्हान्स भरायचा आहे, ते 2,00,000 रुपये पाठवून द्या. हे ऐकून वैद्यबुवांना जबर धक्काच बसतो. चारू हे सगळं ऐकत असते. वैद्यबुवा विचारतात, 2,00,000 एवढे? तर सुवर्णा म्हणते, वैद्यबुवा, तुमच्यासाठी 2,00,000 रुपये काय मोठी रक्कम आहे का हो? तुम्ही तुमच्या घरात पैशाचा पाऊस पाडता. 2,00,000 रुपये म्हणजे तुमच्यासाठी 2,000 एवढे आहेत. द्या बरं लवकर पाठवून, इकडे सगळी कामं खोळंबली आहेत. वैद्यबुवांची बोलतीच बंद होते आणि सुवर्णा खुश होऊन फोन कट करते. वैद्यबुवा हे भाग्याकडे पाहत असतात. आता काय करायचं हाच प्रश्न त्यांना पडतो. भाग्या आणि प्राजक्ता खूप खुश असतात. चारू ही वैद्यबुवांना शांत करण्याचा प्रयत्न करते. वैद्यबुवा म्हणतात, नाही, मला काही करून या पैशांची व्यवस्था करावीच लागेल. माझ्या मुलीच्या सुखासाठी मला हे करावंच लागेल. मी पैशांची व्यवस्था करतो असा विचार वैद्यबुवा करतात. आणि इकडे सूर्यवंशींच्या घरी आरव समर आणि समायराबरोबर कॅरम खेळत असतो. आलोकला मनवण्यासाठी त्याचा हा प्लॅन असतो. समर आणि समायरा आरवबरोबर खेळत असतात आणि दोघे म्हणतात, हा आपला किती आवडता काका असला ना, पण त्याला हरवायचंच. आरव म्हणतो, मी काय आज हरणार नाहीये, मी तुम्हालासुद्धा हरवणार आणि तुमच्या त्या आलोक काकालासुद्धा हरवणार. तर या कॅरम बोर्डमध्ये हिरव्या रंगाची क्वीन असते. समायरा विचारते, आरव, ही हिरव्या रंगाची क्वीन कशी? क्वीन तर लाल रंगाची असते ना. आरव सांगतो, कारण आपल्या आलोक काकाला आवडत नाही ना लाल रंग, म्हणून ही क्वीनसुद्धा हिरव्या रंगाचीच आहे, लाल रंगाची नाही आहे. समर आणि समायरा दोघे मिळून आरवला हरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग एका क्षणाला हे दोघे चक्क आरवला हरवतात. आनंदाने नाचू लागतात. कॅरम बोर्डवर जोर जोरात थपडा मारतात. आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो, आम्ही आरवला हरवलं, आम्ही आरवला हरवलं. आणि त्यांचा हा गोंगाट ऐकून आलोक तेथे येतो. आलोकला दिसतं की ही दोघे मुलं माझ्या कॅरमवर जोरजोरात थप्पड मारताय. त्यामुळे त्याला खूप राग येतो. हा कॅरम बोर्ड आलोकचा असतो. आरवला सुद्धा हेच हवं असतं. आलोक रागारागाने तेथे येतो. समर आणि समायरा खूप घाबरतात. आलोक चिडून म्हणतो, हा कॅरम बोर्ड आहे, तबला नाहीये, ढोल नाहीये, इतक्या जोरजोरात वाजवायला. जर यावर एक जरी स्क्रॅच आला ना तर पहा. आणि आलोक हा रागारागाने आपला कॅरम बोर्ड घेऊन तेथून जात असतो. तर आरव त्याला थांबवतो आणि म्हणतो, अरे हिम्मत असेल तर आम्हाला खेळून दाखवायचं ना. अशा टिप्स तर कुणी पण देतं. सचिन तेंडुलकरला पण लोक सांगतात, असा खेळ तसा खेळ, पण स्वतः मैदानात उतरून दाखवायचं असतं की मला किती जमतं. आलोक हा जागेवरच थांबतो. आरव हा समर आणि समायराला विचारतो, तुमचा कॅरम बोर्ड खराब झालाय ना? हे दोन मुलं म्हणतात, हो, आमचा कॅरम बोर्ड खराब झालाय आणि आम्हाला हाच कॅरम बोर्ड हवा आहे. आलोक काका, तुझ्यात हिम्मत असेल ना तर तू आरव काका विरुद्ध खेळून दाखव, जिंकून दाखव. जर तू जिंकला
तर आम्ही तुझ्या कॅरम बोर्डला हात लावणार नाही आणि जर तू हरला तर हा कॅरम बोर्ड आमचा. आरव म्हणतो, ये होईना बात. हे दोघे टाळ्या वाजवतात. आलोकला खूप राग आलेला असतो आणि तो हे चॅलेंज ॲक्सेप्ट करतो. आणि इकडे भाग्याच्या घरी मेहंदीमध्ये जल्लोष सुरू असतो आणि सगळेजण डान्स करत असतात. तृप्ती आणि कौस्तुभचा डान्स सुरू असतो. सगळे आजूबाजूला नाचत असतात. भाग्या म्हणते, बंद करा बंद करा, आता प्राजूचा डान्स होईल. आणि भाग्या ही प्राजूला पुढे यायला सांगते. प्राजू पुढे येते आणि कौस्तुभ गाणं लावतो, मधुमास नवा. आणि या गाण्यावर प्राजक्ता अतिशय सुंदर डान्स सादर करते. सुरुवातीला तिचा डान्स सुरू असतो, मग ती भाग्याला सुद्धा ओढते आणि मग या दोघी बहिणी खूप सुंदर नाचतात. एकानंतर एक त्यांच्या स्टेप्स सुरू असतात. प्राजक्ता खरंच छान डान्स करत असते. त्या मानाने भाग्याला एवढा चांगला डान्स काही जमत नाही. सगळेजण हे प्राजक्तासाठी टाळ्या वाजवतात. एकूणच भाग्याच्या मेहंदीमध्ये आनंदाचं वातावरण असतं. आणि इकडे आलोकने चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं. आलोक आणि आरव या दोघांमध्ये कॅरमचा सामना सुरू होतो. हा सामना पाहण्यासाठी अंबिका, प्रीती, श्रेयस, सुलक्षणा, सगुणा सगळे आलेले असतात. समर आणि समायरा तर असतातच. आणि आरव हा पुन्हा पुन्हा आलोकला भडकून देण्याचा प्रयत्न करतो. तू कितीही केलं, काहीही केलं ना, तरी या खेळाचा चॅम्पियन मीच आहे, मीच हा खेळ जिंकणार. पण आलोक शांत असतो आणि आलोकचं संपूर्ण लक्ष या खेळावर असतं. त्याला हा खेळ जिंकायचा असतो. तो आपला पहिला स्ट्राईक करतो आणि कोणतीच सोंगटी जात नाही. आरव म्हणतो, पाहिलं का, तुला असं वाटतंय प्रॅक्टिस राहिली नाही आहे. तशी तर प्रॅक्टिस मला पण नाही आहे, पण आजचा गेम मीच जिंकणार. कारण जेव्हा मी चायनामध्ये होतो ना, शांघायमध्ये, तेथील कॅरम चॅम्पियनकडून मी टिप्स घेऊन आलो आहे. कारण मला तुला हरवायचं होतं. आजपर्यंत तू मला खूप वेळेस हरवलं आहे, पण आज मी तुला हरवणार. आज मी तुला सोडणार नाही. मी समर आणि समायराला नवीन कॅरम बोर्ड जिंकून देणारच. समर आणि समायरा त्याच्याच बाजूने चिअर करत असतात. आरव आरव आरव. सुलक्षणा, श्रेयस, प्रीती, अंबिका सगळ्यांचं या खेळावर लक्ष असतं. पण आलोक अतिशय शांत असतो. त्याचं संपूर्ण लक्ष या गेमवरच असतं. आणि मग पाहता पाहता गेम पुढे पुढे जातो आणि फक्त शेवटच्या 2 सोंगट्या राहतात. समर आणि समायरा म्हणतात, आता शेवटची सोंगटी बाकी आहे आणि ज्याची सोंगटी जाईल तो जिंकेल. आरव एकदम कॉन्फिडन्सने म्हणतो, जिंकणार तर मीच. मी आलोक दादाला काही जिंकू देत नाही. आलोक आणि आरव या दोघांची नजरानजर होते आणि मग आरव आपला शेवटचा गेम खेळतो आणि यामध्ये क्वीन आतमध्ये जाते. आता आरवला एक कवर घ्यायचं असतं. हे कवर आतमध्ये गेलं की आरव जिंकला आणि आलोक हरला असा त्याचा स्पष्ट अर्थ होणार असतो. आलोकला टेन्शन येतं. घरातील सगळे, सुलक्षणा, प्रीती, श्रेयस, अंबिका, सगुणा, समर, समायरा सगळे टेन्शनमध्ये असतात की आता कोण जिंकणार. खरं टेन्शन तर सुलक्षणाला आलेलं असतं की आलोक हरल्यानंतर त्याची रिॲक्शन काय असेल. तो पुन्हा तोडफोड करणार तर नाही ना, चिडणार तर नाही ना. आणि मग आरव आपला शेवटची स्ट्राईक करतो कवर आतमध्ये टाकण्यासाठी. आणि सगळेजण आरव आणि आलोककडेच पाहत असतात. हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच भारी होता. भाग्याची मेहंदी सुरू झाली आहे आणि मेहंदीमध्ये धमाल होती आहे. इकडे आरव आल्यामुळे आरव आणि आलोकचे सीनसुद्धा पाहायला मजा येते, यात शंका नाही. पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मेहंदीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा प्राजक्ता आणि भाग्या या दोघींचा जबरदस्त डान्स होईल. या दोघी एकदम धूमधडाका डान्स सादर करतील, ज्यामुळे घरातील वातावरण एकदम मजेशीर होईल. आणि जेव्हा आरव आणि आलोक यांचा गेम सुरू असेल तेव्हा आरवकडे चक्क भाग्याचं पॉकेट सापडणार, तिचं वॉलेट सापडणार. आलोक हे वॉलेट पाहिल आणि त्यात भाग्याचं ID कार्ड असेल, भाग्यश्री वैद्य आणि तिचा सगळा पत्ता असेल. आलोक विचारणार, ही मुलगी कोण आहे? आरवला सुद्धा प्रश्न पडेल, या मुलीचं वॉलेट माझ्याकडे कसं काय? आणि जेव्हा तो हे ID कार्ड पाहिल, जेव्हा तो हा फोटो पाहिल, तेव्हा त्याला कळेल, अरे हो, ही तर तीच मुलगी आहे जिला मी गुंडांपासून वाचवलं होतं. आणि मग आरव हा स्वतः चक्क भाग्याच्या घरी पोहोचणार.
तेथे सगळेजण मस्त डान्स करत असतील आणि आरव हा तेथे घरी येईल. भाग्या आणि प्राजक्ता या दोघी आरवला पाहतील आणि भाग्या विचारणार, तुम्ही येथे कसे? आणि आरव तिला हे वॉलेट देणार. तिला सांगणार की चुकून माझ्याकडे आलं होतं, मी तुम्हाला ते परत द्यायला आलो होतो. पण या कार्यक्रमात या घरी आल्यानंतर आरवला समजणार की आपण चक्क भाग्यश्रीच्या मेहंदीत आलो आहोत. भाग्यश्रीचं लग्न होणार आहे आणि आरवला तर आधीपासूनच भाग्यश्री आवडते. मग आरवला मोठा धक्काच बसणार की जी मुलगी मला आवडते तिचं तर लग्न होतं आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, आवडला का तुम्हाला आजचा एपिसोड? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.